या जगामध्ये माणसाला वेगवेगळे आजार असतात. त्यातला एक मला आजार आहे डायबिटीजचा. माझं नाव संजय शंकर आगवणे. 5 वर्षापासून मला डायबिटीज होतं. प्रत्येक महिन्यात जाऊन मी डायबिटीज चेक करायचो. 5 वर्षानंतर माझ्या पायाला जखम झाल्यापासून मी डायबिटीज लय सिरियसली घ्यायला. पायाला जखम झाली ती त्यावेळी मला असं वाटलं नाही की माझी पायाची जखम बरी होईल. जी जखम मला झाली होती त्या जखमेवर मी लक्ष दिलं नाही. नंतर मला माहीत पडलं की ती डायबिटीज फूड अल्सर्स आहे. त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप बदल झाला. माझे दुःख सगळं नाहीसे झालं. जीवनात माझा बदल झाला. डायबिटीज फूड अल्सर झाल्यापासून फिजिकल आणि मेंटली मला प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळे मला त्या जखमेमुळे खूप त्रास होत होता. त्याच्यामुळे काही काम मी करू शकत नव्हतो आणि कुठे जाऊ शकत नव्हतो. जेव्हा मी डॉक्टर जेसिकाकडे गेलो त्यांनी मला भरोसा दिला की तुझा पाय बरा होईल आणि कमी खर्चामध्ये होईल आणि तुझी सर्जरी होईल. He was diagnosed diabetic at a very early age of 36. In 2018, he developed a small ulcer. He felt it was healing, but actually it was not healing. He came to me around 2021 September. I educated him regarding diabetic foot ulcer, why it developed and how he has to take care. I gave him a good offloading footwear. I used the sucrose octasulfate dressings. माझी जखम बरी होईल की ना मला भीती वाटत होती. पण उर्गो स्टार्ट लावल्यापासून माझी जखम पूर्ण बरी झाली आणि मला खूप आनंद झाला. Diabetic foot ulcer healed less than 3 to 4 weeks. And he's not come back to me. So a good education does play a very important role in healing the ulcer. मी खूप आभार व्यक्त करतो की माझी डायबिटीज फूड अल्सरची माझी जखम बरी झाली. जे पूर्वी मी जे करत नव्हतं काम ते आता मी करतो. मला खूप चांगलं वाटायला लागलं की माझी जखम बरी झाली आणि माझ्या परिवाराचा मी खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. लोकांसारखं आता मी सुखी आहे. माझ्या परिवाराबरोबर सुखी आहे, आनंदी आहे. लोकांनी फूड अल्सरवरती लवकरात लवकर ट्रीटमेंट करावी हाच माझा संदेश आहे.